थँक्यू डीजे, धन्यवाद. खूप चांगलं गीत आपण इथे वाजवलं. रणजितदादा पाटील यांचं हे गीत जे टीम आकाशीच्या वतीनं लॉन्च करण्यात आलं होतं 2 दिवसापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त. बघा, एक चांगला मेसेज अनिल आला आणि योग्य वेळेला आला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, असंख्य पराभव पत्करावे लागले तरी चालतील, परंतु तुम्ही मनाने खचून जाऊ नका. पुन्हा एकदा भरारी घ्या आणि त्यानंतर तुमचा तो विजय सार्थ करा. खूप चांगला संदेश त्या ठिकाणी दिला गेला होता. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आला. वैभव पाटील आमचे यावेळेला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये गेलेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. करण बेहराई यावेळेला चेंडूवरती येत आहेत. एक धाव सिंगलने धावून कंप्लीट केली आहे. आकाशी प्रीमियर लीग APL चा हा थरार आपण पाहतात आणि APLच्या सीझन 2 मधील C ग्रुपची पहिली मॅच. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. कौस्तुभ घरत त्या ठिकाणी होते. ओहो, वेगवान फटका, चेंडू समोरच्या दिशेने गेला, सीमारेखा पार, चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डाऊन द ग्राउंड, प्रदोषच्या बाजूने चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल आला आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचलं 11 वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडू हवेमध्ये काही काळ राहिला, जरूर फ्लाइट होती, दिशा दिली, परंतु त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहिलं षटक संपलं. 9 धावा धावफलकावर, माफ करा 11 धावा धावफलकावरती DCC नवापूर. प्रदोष बैकर नवीन फलंदाज मैदानाच्या ड्राईव्ह केलाय. ओहो, एवढा मोठा गॅप समजलेला नाहीये. चेंडू होता तिथून फरार, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. बीट करणारा चेंडू प्रदोष बैकर करतोय कमबॅक आणि फलंदाज चिराग. येस, ओके चिराग, विनंतीचा स्वीकार आम्ही केलाय. सिंगल साठी चेंडू खेळला, एकच धाव येताना पाहायला मिळते. या ऑरेंज आर्मी वर्सेस ब्ल्यू आर्मी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीम सायबा विपक्ष DCC नवापूर. APL चा हा थरार. ड्राईव्ह केलं चेंडूला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. मला वाटतं यश वडेर त्या ठिकाणी आलेत. सिंगल साठी खेळलं DCC नवापूर. दोघही बंधू आहेत, भाऊ आहेत आणि त्यामुळेच कॉम्बिनेशन कदाचित चांगलं जुळत असावं दोघांचं. प्रदोष बैकरचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, करण बैराई फेकी. ओहो, इथे धावची संधी होती, झाली मिस. सिंगल येते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 19 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय.
थँक्यू डीजे. गाण्यांची धुमाळी चालू आहे. मुजम्मिल खानचा हा चेंडू, ओ काय जबरदस्त फटका आहे. फॅब्युलस स्ट्रोक बाय मिस्टर केतन. चौकार. वादळी सुरुवात म्हणू शकतो मागील 2 षटकांची. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती आले आणि त्यानंतर मागील 2 षटकांमध्ये आता मुजम्मिलचं षटक आणि प्रदोषचं षटक जर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती हल्ला करत असताना चौकार दाखवला. 23-23 काउंटर अटॅक याला म्हणतो, जो डायरेक्टली दिमागी आघात करतो गोलंदाजाच्या. जबरदस्त डिलिव्हरी, परतफेड केली आहे आणि ती परतफेड विकेट सहित. फलंदाज बाद, केतनला मैदान सोडावं लागतंय. आकाश, थँक्यू डीजे. आकाश मैदानाच्या दिशेने आलाय आणि काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता. लक्ष्मणपूरचा चेंडू त्याला लेग ब्रेक पद्धतीने हाताळला आणि जोपर्यंत बॅट मागून ती बॅकलिप जोपर्यंत चेंडू जवळ येईल तोपर्यंत यष्टी वाकवली गेली. मधला स्टंप उडवला गेला. फलंदाज बाद झाले आणि आता मुजम्मिल खान समोर आकाशचं नवं चॅलेंज उभं राहिलंय. फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली गेली. सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेला. एकच धाव. सिंगलने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचले 24 वरती. 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि APLचा थरार कायम आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू खेळलाय. सिंगल येते. डगआउट आमच्या मंचाच्या बाजूला आहे, त्यामुळे तिथून आवाज प्रचंड येतो आणि यावा का नाही हो. हो, चेंडू मागे. प्रसाद गावडला बीट करत निघून गेला. सिंगल साठी 1 धाव आली आणि शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 26 वरती धावफलक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल साठी चेंडू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 27 आहेत. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. या एक वेळ डीजेला. चला शेवटचं आणि अंतिम षटक. करण बेहराई गोलंदाजी मार्क वरती आलाय. सिंगल दा धावून कंप्लीट. आज सागर देसले अनुपस्थित आहेत. सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावफलक पुढे जात असताना 28 वरती जाऊन पोहोचले. 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आकाशने सुद्धा सन्मान दिला त्या चेंडूला. जितकी कमी गती चेंडूची, त्या कमी गतीवाल्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न तिथे होतोय. सिंगल धाव धावफलकावरती ऍड. चिराग नो बॉल वरती हल्ला केला आणि डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्यामुळे फक्त एकच मिळेल. नाही डीजे, काही फरक नाही पडला. षटकार नाही आहे आपल्याकडे. षटकार नाही आहे. सिंगल. 1 धाव येते. बघा हे दडपण आहे किंवा कदाचित चेंडू थोडासा दमट झाला असावा, त्याच्यावरची फर. खूप सारे कारण आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओह, ये क्या हुआ है. परत नो बॉल आणि इथे रनआउटची संधी मिस. अशा प्रकारच्या संधींना कव्हर करण्याची संधी मिळते. संधीचं सोनं करायला शिकणं गरजेचं आहे. ही संधी चालून आली होती त्या बॉलला काउंट करण्यासाठी, परंतु संधीचं सोनं झालेलं नाहीये. खांदे थोडेसे उतरले. तिथून 4 जण गरजेचं आहे. ही गुलाबी थंडी आहे, उड्याण्यासाठी गरम व्हावं लागेल, अन्यथा. खूप चांगला प्रयत्न. यश वडेर त्या कॉर्नरचा तो फेवरेट प्लेअर आहे. तिथून चेंडू कशा प्रकारे अडवायचं खूप चांगलं माहित आहे त्याला. एकेकाळी प्रसाद गावड सुद्धा तिथेच चांगली फिल्डिंग करायचा. एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना 32 वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मुजामिल खान, काय जबरदस्त बॅकअप. बैकअप देना होगा. अगर बैकअप नहीं दोगे तो पैकअप होगा. यह बहुत जरूरी है.
तुम्हाला बॅक करावं लागणार आहे आणि ते सूरज प्रसादने खूप चांगल्या रीतीने केलं. अडवलाय अडवलाय अडवलाय. हो हो 1-2 परेश. एकाचं रूपांतर 2 मध्ये चेंडू लाडण्याचा प्रयत्न झाला. फक्त सिंगल आला आणि अशा प्रकारे गडी बाद होईल. धावफलकाची धाबा किती अनिल? 34. चेंडू किती झालेत? शेवटचा बॉल बाकी आहे. 34 धाबात. 34 चौकारासाठी बाबू चेक करायला बोलतात. चौकार एक वेळेस राहू दे. ठीक. अरे बॉल चुनात टाकून द्या. चला नंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. करण बैरायने खूप चांगलं षटक हाताळलं. जरी नो बॉल आले असले तरी सुद्धा जखडून दिला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सूरज प्रसादने. ही सवय सूरज प्रसाद यासाठी अपवाद आहे. सिंगल धाव आणि 4 षटक संपत असताना 35 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 36चं लक्ष ठेवलंय. वार पलटवार चालूच राहणार आहे. जाऊया डीजे कडे. गीत ऐकूयात आणि त्या अगोदर टॉस सुद्धा करूयात. गीत नंतर वाजू. आपण टॉस बघूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. यापुढील होणारे मॅच JKCC अर्नाळा आणि आई एकविरा नारंगी. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. चला या दोन्ही कॅप्टन. खूप चांगली मॅच ही सुद्धा बघायला मिळेल. वार पलटवार, हल्ला प्रतिहल्ला, कल्ला आणि बोलवाला या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्या अगोदर नाणेफेक बघूयात कोणाच्या बाजूने झुकतीये. आमचे दोन्ही आदरणीय कर्णधार जरा लवकर या. मला वाटतंय दबक्या पावलांनी प्रणय म्हात्रे येत आहेत. आई एकविरा नारंगी किशोरदादा पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. नारंगीचा कर्णधार अक्षय पाटील. आज सगळ्यांची रूप वेगळी आहेत. कोणी काय घातलंय कोणी काय. शाप असा कॉल आहे. कोण जिंकला या. चला दोघांनी थँक्यू किशोर दादा. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. आई एकविरा नारंगीने टॉस जिंकलाय. अक्षय काय निर्णय असेल? फिल्डिंग. आगाशीमध्ये आल्यात आणि VPL नंतर मला वाटतं पहिली स्पर्धा आहे. कशा प्रकारे तयारी आहे आणि कशा प्रकारे आम्हाला खेळ बघायला मिळेल? तयारी तर रोज प्रॅक्टिस चालू आहे पोरांची. खेळ चांगला होईल. कसं वाटलं APLचं आयोजन? खूप छान आहे. खेळायला मजा येईल खूप. समोर JKCC आहे तर किती धावांपर्यंत रोकाल? आम्ही त्यांना 24-25 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. प्रणय टॉस आता विरुद्ध गेला आणि तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे. किती धावा बघायला मिळतील? मी कम से कम 30 ते 35 धावा करायचा प्रयत्न करू. या मैदानावरती तुम्ही सुद्धा खेळलेले आहात. खूप सारा खेळ तुमचा इथे झालेला आहे. अखेरकार ही APL म्हणजे तुम्ही एक ऑर्गनायझर सुद्धा आहात तर कशी वाटली तुम्हाला? आणि नारंगीला किती धावा तुम्हाला कसं काय वाटतं? नारंगीसमोर अशी कोणती स्ट्रॅटेजी आखल्यानंतर ते कंट्रोलमध्ये राहतील? स्ट्रॅटेजी तर काहीच नाही आहे. जे नॉर्मल गेम आहे आपला तोच करायचा आहे. जे या मैदानात होईल ते सगळ्यांना दिसेलच. APL तर ग्राउंड आणि ऑर्गनाइज खूप चांगला आहे. खेळायला पण खूप मजा येईल. बघूया आता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. 2 ताकदवर संघांमधून यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्या 2 ताकदवर संघांपैकी कोणता संघ जिंकेल हारेल हा नंतरचा प्रश्न. त्या अगोदर या 2 ताकदवर संघांमध्ये कोणता संघ जिंकेल ते आपण बघणार आहोत. इथे हिट विकेट, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. बघा मगाचपासून म्हणजे पहिल्या मॅचपासून आतापर्यंत हे सॉन्ग खूप वाजतंय गाजतंय आणि 2 दिवसापासून त्या सॉन्गची चर्चा आहे. मला वाटतं रंजनदाला माहीत सुद्धा नव्हतं की हे सॉन्ग आलंय किंवा काय. वैभव पाटील यांची ही पेशकश आहे. फक्त ही पेशकश नाही, सोनेरी पेशकश आहे असं म्हणावं लागेल. हे प्रेम आहे आणि खास करून त्याच प्रेमा खातर ही स्पर्धा आपण पाहतो. मागील वर्षी सुद्धा याच तारखांदरम्यान मागे पुढेची स्पर्धा ठेवली जाते. हे प्रेम आहे, आदर आहे, प्रेमबंध आहेत आणि ती एक गाठ अशी बांधली आहे. रेशीम गाठ नाही म्हणणार परंतु ही दोस्तीची गाठ आहे आणि ती या गाण्यातून प्रगट करण्याचा प्रयत्न केला टीम आगाशी वैभव पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून. कुणाल मेहर गोलंदाजीची ही कला काहीशी वेगळी वाटायला लागली आहे. ऋषीदादाची विकेट येणं थोडीशी अडचण टीम साहेबासाठी वाढतीये. धावपलकावरती धावा 3 आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. ओ शेवटच्या क्षणाला चेंडू मागे गेला. सिंगल बॅटची एज घेऊन होळकर त्या ठिकाणी होते. सिंगल येते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 धावा धावपलकावरती टीम साहेबा. केतन मेहर नवीन गोलंदाजी मार्कवरती. प्रदोष बैकरसाठी हा चेंडू होता. मागे चेंडू निघून गेलाय. आज थोडीशी बाउन्सी विकेट. ब्रिस्बेन मध्ये आहोत असं काहीसं वाटायला लागले. असं काहीसं आज आपण गोलंदाजी होताना बघा पाहिली. अनेक खेळाडू तिथे चेंडू हातात असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा टॅप केले चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. सिंगल धाव येते. 1 धाव आतापर्यंत या षटकामध्ये आले. बघा थोडीशी हातबळ आहेत परंतु जर का वेळ व्यतीत केला खेळपट्टीवरती 2 षटक 3 षटकापर्यंत हे दोन्ही जो खेळाडू राहिले तर मात्र धावांचा डोंगर दिसायला लागलाय. मुझम्मिल खानच्या बॅट मधून येतोय अप्रतिम ऑन ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. चौकार आला. 4 धावाने धावपलक पुढे सरसावत असताना 9 वरती जाऊन पोचलंय. मुझम्मिल खान साठी हा चेंडू. पुन्हा एकदा दिशा दिले. सिंगल साठी चेंडू निघून चाललाय. प्रदोष बैकर मुझम्मिल खान दोन्ही टॉप करंट मध्ये असणारे खेळाडू. 10 धावा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. लास्ट बॉल या षटकातील. टार्गेट 36 आहे. 35 आहे. 36 आहे. 36 ची गरज. 36 चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 म्हणजे 26 ची अजूनही गरज आहे. अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडवलाय. हा चेंडू जवळ जवळ सीमारेखा पार होता आणि म्हणूनच की काय टाळ्या वाजतायत. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात टीम साहेबा. थँक्यू डीजे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रदोष बैकरच्या बॅटमधून येणारा हा फटका. प्रदोष ऑल फॉर्मॅट खूप चांगल्या प्रकारे खेळतो आणि अशा स्थितीमधून अनेक वेळा तो गेलाय. त्यामुळे ही स्थिती कशी सावरायची, या स्थितीला कशा प्रकारे सुधारायचं हे त्याला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. चांगला फटका. अजून एक मोठा प्रहार. चेंडू अडवला गेलाय. धावचीची संधी. फलंदाज बाद. मुझम्मिल खानला बाद व्हावं लागेल.
नवीन फलंदाज प्रसाद गावड मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. जतीन तांडेलचं हे षटक. अपेक्षा इथून 1 ते 2 मोठे फटके यावेत आणि मॅच पूर्णपणे फिरावी अशी टीम साहेबाचे प्रशंसक विचार करत असतील. परंतु DCC नवापूर, व्हॉट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. बॉलिंग मध्ये सुद्धा कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येतोय. प्रसाद काहीशी चर्चा करतील, अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतील. VPL मध्ये प्रसाद गावडचा परफॉर्मन्स हा एक चर्चेचा विषय झाला होता. 3 चेंडूचा खेळ, धावपलकारती दावा 12, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील काय जबरदस्त डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू होता, पूर्णपणे स्वतःला झोकलं होतं. फ्रंट फुटवरती येऊन कव्हर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न होता प्रदोषचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर आणि आता वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. APLचा थरार आजपासून सुरू झाला आणि त्याचा शेवट उद्या होईल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. केतनने चेंडूला अडवलं. पुन्हा एकदा वाईड. जतीन तांडेलच्या या षटकामध्ये अतिरिक्त धावा जरूर आल्यात, परंतु त्या तितपत पुरेशा नाही आहेत जिथून धावांचा पाठलाग होईल. समोर पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली होतीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि 3 षटकं संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये धावांची गरज आहे 22. वैभवदादा नवार यांचं या ठिकाणी आगमन. सहा 22 या इक्वेशन मधून मॅचला काय बाहेर काढलं जाईल का? काय तो एक हिस्टॉरिकल मोमेंट आपल्याला बघायला मिळेल का? इतिहास साक्ष ठेवेल असा सामना पाहायला मिळेल का? ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली, फेकी चांगली, 1 धाव कंप्लीट. आता 5-21 म्हणजे फक्त औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. सोपं नाहीये. अंडरआर्म बॉक्सच्या फॉर्मॅटमध्ये 5 चौकार लगावून सुद्धा 21चा पाठलाग करणं. टॅप केलं गेलं पेट्रोच्या माध्यमातून. ड्राईव्ह केलं चेंडूला. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मगाची जी मॅच चालवण्या अगोदर मी जे काही म्हटलं होतं, एक मेसेज आला होता आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, एका पराभवाने ती हार मानून चालत नाही. खूप चांगला मेसेज होता तो. इथून सुद्धा परत उठता येतं. विजय निदर्शनास येतात ज्यावेळेला आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो. एक पराभव हा फक्त त्या वेळेतला तो आलेला पराभव असतो आणि त्या पराभवाला विसरून पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे. DCC नवापूर मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. सामना संपलाय, सामना जिंकलाय DCC नवापूर्ण. पराभवाच्या छायामध्ये जाते टीम सायबा. नेक्स्ट मॅच JKCC विपक्ष आई एकविरा नारंगी. 2 बलाढ्य संघांमधील हे सुद्धा बॅटल. आणि ज्यावेळेला या बॅटलला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. नागेश
चला टॉस जिंकला होता आई एकविरा नारंगी संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केले जय केसीसी अर्नाळा संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला स्ट्राईक एंडला कॅप्टन प्रणय मात्रे तर नॉन स्ट्राईक एंडला चेतन कदम. तर पहिलं षटक घेऊन प्रकाश पाटील हल्ला. पहिला बॉल ऑन साइडला सन्मान हलक्या हाताने सिंगल धावांचा श्री गणेश होते. पहा मागील मॅच असोसिएशन लीग मध्ये प्रथमच उतरत असताना डीसीसी नवापूर यांनी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला आणि सुरुवात केली संपूर्ण जतीन तांडेल आणि टीमने पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा